थांबा. हा व्हिडिओ स्किप करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. कदाचित आज तुम्हाला ऐकायला मिळणारा एक विचार तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी निवडले आहेत 35 असे प्रेरणादायी विचार जे तुम्हाला हार मानू देणार नाहीत. तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि तुमच्या मनातील भीतीही दूर करतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ यांचे प्रेरणादायी सुविचार. स्वप्न मोठं ठेवा, पण त्यासाठी रोज छोटं पाऊल उचला. यश एका दिवसात मिळत नाही, ते सातत्य, मेहनत आणि स्वतःवरील विश्वासातून घडतं. हार मानू नका, कारण तुमची मेहनत एक दिवस नक्कीच फळ देईल. जीवनात अडचणी येणं स्वाभाविक आहे, पण त्यांच्यासमोर झुकणं आवश्यक नाही. प्रत्येक संकट तुम्हाला अधिक मजबूत बनवतं. धैर्य ठेवा, प्रयत्न करत राहा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे योग्य क्षणाची वाट पाहण्याऐवजी आजच सुरुवात करा. लहान प्रयत्नांची सवय मोठे बदल घडवते. सातत्याने केलेली मेहनतच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःला कालपेक्षा अधिक चांगलं बनवा. प्रगती हळूहळू झाली तरी चालेल, पण थांबू नका. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, तिचा पूर्ण उपयोग करा. स्वामी म्हणतात, रागाच्या भारात घेतलेले निर्णय टाळा. एका क्षणाचा आवेश आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. शांत मनाने विचार करा, कारण संयमातच योग्य मार्ग आणि खरे यश दडलेले असते. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांचे वाईट चिंतू नका. इतरांसाठी खड्डा खणणारा स्वतःच त्यात पडतो. प्रेम, दया आणि सद्भावना ठेवा, अन्यथा पश्चातापाशिवाय काहीही हाती लागणार नाही. आई वडिलांचा अनादर करू नका. त्यांचे आशीर्वाद हे सर्वात मोठं धन आहे. त्याची किंमत वेळेत ओळखा, नाहीतर नंतर फक्त पश्चातापच उरेल. स्वामी म्हणतात, सत्य सोडून खोट्याचा आधार घेऊ नका. खोटे काही काळ टिकते, पण सत्यच शेवटी जिंकते. खोट्यामुळे मिळालेले सुख अखेरीस पश्चातापाचे कारणच बनते. आजचे काम उद्यावर ढकलू नका. गेलेली वेळ परत येत नाही. संधी निघून गेल्यावर पश्चाताप करून उपयोग नसतो. म्हणून आत्ताच कृती करा. श्री स्वामी समर्थ. जग तुमच्यावर शंका घेईल, परिस्थिती तुमची परीक्षा घेईल, पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. कारण तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची ताकद तुमच्यातच दडलेली असते. थकवा आला म्हणून थांबू नका. निराशा आली म्हणून हार मानू नका. प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जात असते. फक्त चालत राहा, यश तुमची वाट पाहत आहे. आज जे अशक्य वाटत आहे तेच उद्या तुमच्या मेहनतीमुळे शक्य होईल. म्हणून अडचणींकडे अडथळा म्हणून नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची संधी म्हणून पहा. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमची गती कमी असली तरी हरकत नाही. फक्त तुमची दिशा योग्य असणे महत्त्वाचे आहे. कधी कधी उशिरा मिळालेलं यश हे लवकर मिळालेल्या यशापेक्षा अधिक मौल्यवान असतं. त्यामुळे संयम ठेवा, प्रयत्न करत राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. तुमच्या शांततेला लोक कमजोरी समजतील, पण योग्य वेळ आल्यावर तुमची कृतीच त्यांना खरे उत्तर देईल. म्हणून बोलण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ घाला. प्रत्येक जखम काहीतरी शिकवून जाते. दुःखावर रडत बसू नका. त्यातून मिळालेल्या अनुभवाने स्वतःला अधिकच मजबूत बनवा. जिंकण्याची सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवण्यापासूनच होते. जग साथ देईल की नाही माहीत नाही, पण तुमचा आत्मविश्वास कधीच सुटू देऊ नका. जे नशिबात नाही
त्यासाठी दुःखी होऊ नका. कधी कधी देव त्यापेक्षाही चांगले काहीतरी तुमच्यासाठी राखून ठेवतो. आयुष्यातील प्रत्येक वळणावर संयम ठेवा. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा पश्चातापच देतात, तर संयम यशाचा मार्गच दाखवतो. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक अवश्य करा. तुमचा संघर्ष आज दिसत नसेल तरी उद्याचे यश नक्की दिसेल, म्हणून मेहनत थांबवू नका. काही लोक फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. त्यांच्याकडून धडा घ्या, पण मनात राग ठेवू नका. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाला यशाची वेळ वेगळी मिळते. जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदला. तुमच्यातील सकारात्मक बदल अनेक समस्या आपोआप दूर करतो. हार मानण्याचा विचार येईल तेव्हा सुरुवातीचे स्वप्न आठवा. ते स्वप्न तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देईल. ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नका. स्वतःची ओळख जपा, कारण तुमची खरी किंमत वेळ आल्यावर जगाला नक्कीच कळते. स्वप्न मोठं ठेवा, पण त्यासाठी रोज छोटं पाऊल उचला. सातत्याने केलेली मेहनत कधीही वाया जात नाही. आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायाभरणीच असतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यापेक्षा तुमची क्षमता कुणालाच चांगली माहिती नसते. अडचणी म्हणजे अपयश नव्हे, तर स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची संधी असते. प्रत्येक संकटातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. हार मानू नका, कारण यश अनेकदा शेवटच्या प्रयत्नातच मिळतं. वेळ कोणासाठीही थांबत नाही, म्हणून आजच सुरुवात करा. योग्य क्षणाची वाट पाहण्यात आयुष्य निघून जातं. छोट्या कृतींनी मोठे बदल घडतात. तुमचं आयुष्य आजच्या निर्णयांवर अवलंबून असतं. लोक काय म्हणतील याचा विचार सोडा. तुमची स्वप्न, तुमची मेहनत आणि तुमचं ध्येय यांच्यावर लक्ष केंद्रित करा. जग यशस्वी लोकांचं कौतुक करतं, प्रयत्न करणाऱ्यांची थट्टाच करतं. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. स्वतःला कालपेक्षा आज अधिक चांगलं बनवणं हेच खरं यश आहे. सातत्य ठेवा आणि प्रगतीचा आनंद घ्या. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनाने मजबूत राहा. वादळ कायम राहत नाही. संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतीही लढाई जिंकता येते. यश मिळवण्यासाठी नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा. नशीब कधी साथ देईल सांगता येत नाही, पण मेहनत नेहमी तुमच्या सोबत उभी राहते आणि योग्य वेळी फळ नक्कीच देते. प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते. कालच्या चुका विसरा, त्यातून शिका आणि नव्या उत्साहाने कामाला लागा. तुमची जिद्द तुमचं भविष्य घडवते. भीतीमुळे थांबू नका. धैर्याने पुढे जाणाऱ्यांनाच यश मिळतं. प्रत्येक मोठं स्वप्न सुरुवातीला अशक्यच वाटतं, पण सातत्यपूर्ण प्रयत्न ते वास्तवात बदलतात. यश हे एका दिवसाचं फळ नसतं, ते रोज केलेल्या प्रामाणिक मेहनतीचं, शिस्तीचं आणि संयमाचं परिणाम असतं. स्वतःवर विश्वास ठेवा आणि थांबू नका. स्वप्न मोठं ठेवा, पण त्यासाठी रोज छोटं पाऊल उचला. यश एका दिवसात मिळत नाही, ते सातत्य, मेहनत आणि स्वतःवरील विश्वासातून घडतं. हार मानू नका, कारण तुमची मेहनत एक दिवस नक्कीच फळ देईल. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. आज केलेले चांगले कर्म उद्या तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि समाधान घेऊन येते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य कर्म कधीच वाया जात नाही. ते योग्य वेळी योग्य फळ देतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा.